नमस्कार मित्रांनो, श्रावणच्या पवित्र महिन्यात तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्रावण सोमवार व्रताची एक खूपच सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे। ही कथा शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकायला विसरू नका, कारण म्हणतात की श्रद्धेने ऐकल्यावर भोलेनाथांच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया या श्रावण सोमवारची ही पवित्र कथा। मित्रांनो, एका सुंदर गावात एक श्रीमंत सावकार आपल्या बायकोसोबत राहत होता। त्यांच्याकडे पैसा, दौलत, गाड्या, घोडे, नोकर चाकर सगळंच होतं, पण तरी त्यांचं आयुष्य आनंदी नव्हतं, कारण देवाने त्यांना अजून अपत्य दिलं नव्हतं। त्यांच्या अंगणात बाळाच्या हसण्याचा आवाज कधीच ऐकू येत नव्हता। एवढा भरलेला संसार असला तरी त्यांना खरं सुख म्हणजे आपली स्वतःची मुलं हवी होती। ते दोघं रोज देवळात जाऊन संतान मिळवण्यासाठी मनापासून प्रार्थना करत होते। अनेक व्रत उपवास करत, नवस घेत, साधू संतांची सेवा करत होते, पण वर्षानुवर्ष त्यांची गोद रिकामीच राहिली। दोघेही उदास बसले आणि वाटलं, देव आमचं ऐकत नाही का? एका संध्याकाळी सावकार अंगणात बसून उदास होता आणि पत्नीच्या डोळ्यातही अश्रू होते। अचानक दाराबाहेर कोणीतरी जोरात भोलेनाथ की जय असं ओरडलं। सावकाराने दरवाजा उघडला तर एक तपस्वी साधू उभा होता। सावकाराने स्वतःला भाग्यवान समजून लगेच त्यांच्या पायाशी प्रणाम केला आणि आदराने त्यांना घरात घेतलं। पत्नीने श्रद्धेने संतांना वंदन केलं आणि त्यांना त्यांची पाणी फळांनी सेवा केली। संतांनी प्रेमाने आशीर्वाद दिला आणि पाहिलं की घर मालक दाम्पत्य काळजीत असताना त्यांच्या मुलाने मृदू आवाजात विचारलं, काय झालं? तुम्ही एवढे चिंताग्रस्त का दिसताय? त्यावर सावकाराने हात जोडून आपली व्यथा सांगितली, आमच्याकडे सगळं काही आहे, पण मूल नाही, म्हणून जीवनात आनंद नाही। आम्ही खूप ठिकाणी नवस केला, व्रत पूजा केली, पण मुलगा काही झाला नाही। हे सांगताना दोघांच्या डोळ्यात पाणी आलं। मुलाने त्यांना धीर दिला आणि म्हणाला, निराश होऊ नको, श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व्रत कर। श्रद्धेने 16 सोमवारी उपवास करून शिवशंकराची उपासना कर। नक्कीच भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमची मनोकामना पूर्ण होईल असं सांगून संतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि पुढे निघून गेले। संतांचं बोलणं अंधारात आशेचा किरण ठरलं। सावकार आणि त्यांची पत्नी यांनी ठरवले की येत्या श्रावणपासून ते सोमवारचं व्रत नक्की सुरू करणार। श्रावणचा पहिला सोमवार लागल्यावर त्यांनी मनापासून व्रत सुरू केलं। दर सोमवारी पहाटे स्नान करून ते शिव मंदिरात जात, शिवलिंगावर गंगाजल आणि दूध अर्पण करत, बेलपत्र आणि फुले वाहत, दिवसभर निर्जल किंवा फळाहार करून मनात सतत ओम नमः शिवाय म्हणत राहायचे। संध्याकाळी मंदिरात परत जाऊन शिवजींची कथा ऐकत राहायचे। आरतीत सहभागी होऊन त्यांनी सलग 16 सोमवारचे उपवास केले। त्यांची भक्ती खूप निस्वार्थ आणि अढळ होती। त्यांची श्रद्धा पाहून स्वर्गातील देवताही आनंदी झाले। कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्या दाम्पत्याची तपश्चर्या अनुभवली। माता पार्वतीने शिवांना विनंती केली, प्रभू कृपया या भक्त दाम्पत्याची मनोकामना पूर्ण करा। भगवान शिव म्हणाले, मला ठाऊक आहे हे भक्त किती श्रद्धाळू आहेत, पण त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळे त्यांच्या भाग्यात अपत्य सुख नाही। जरी त्यांना पुत्र देण्याचा वर दिला तरी तो मुलगा फक्त 12 वर्षांचं आयुष्य घेऊन जाईल। हे ऐकताच पार्वतीने जोरदार आग्रह केला, तुम्ही महाकाल आहात, भक्तांसाठी नशीब बदलू शकता। त्यांच्या निष्काम भक्तीच्या बदल्यात त्यांना किमान एक मुलगा तरी द्या ना। मग त्यांचं आयुष्य 12 वर्षाचं असलं तरी चालेल। शेवटी देवीच्या विनंतीवर शिवशंकरांनी होकार दिला। त्यांनी सावकार दाम्पत्याला मुलगा होण्याचा वर दिला, पण ठरवलं की तो मुलगा फक्त 12 वर्षांचाच असेल। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारचा उपवास पूर्ण झाल्यानंतर त्या रात्री सावकाराला स्वप्नात भगवान शंकर स्वप्नात होऊन दिसले आणि लवकरच मुलगा होईल असं सांगितलं, असा आशीर्वाद दिला। पण त्यांचं म्हणणं होतं की त्या मुलाचं आयुष्य फक्त 12 वर्षांचं असेल। हे ऐकताच सावकार स्वप्नात घाबरला आणि म्हणाला, प्रभू असा अन्याय करू नका माझ्यावर। शिवांनी समजावलं, हे त्या बालकाच्या मागच्या जन्मातील कर्माचं फळ आहे। धैर्य धर आणि या मुलाला चांगले संस्कार व भरपूर प्रेम दे, असं सांगून शिवा निघून गेले। सावकार जागा झाला तेव्हा त्यांचं हृदय जोरात धडकत होतं, पण चेहऱ्यावर तेज होतं। त्याने लगेच पत्नीला उठवून संपूर्ण स्वप्न सांगितलं। आपला मुलगा होणार आहे। ही वार्ता ऐकून पत्नी आनंदाने रडू लागली। मुलाचं आयुष्य फक्त 12 वर्षांचं असणार आहे असं समजून थोडीशी काळजी वाटली, पण दोघांनीही ती भगवंताची इच्छा मानून स्वीकारलं। त्यांनी ठरवले की मुलगा कितीही वर्ष जगो, त्याला भरभरून प्रेम देतील ते आणि चांगला माणूस बनवतील। काही महिन्यांनी शिवाच्या कृपेने सावकारांच्या घरी एक सुंदर मुलगा जन्माला आला। घरात आनंदाचा सळसळाट झाला।
आणि ओस पडलेल्या अंगणात मुलाच्या किलकिलाटाने चैतन्य भरलं. दाम्पत्याने मंदिरात जाऊन भोलेनाथाचे आभार मानले. तो मुलगा खूप छान आणि बुद्धिमान होता. बुद्धिमानाने वाढत होता. त्याच्या लाडक्या खेळांनी आणि गोड हसऱ्या चेहऱ्यामुळे घर हसत खेळत राहिलं. आई वडील मुलगा वाढत चालल्यावर खूप आनंदी असायचे. बघता बघता मुलगा 18 वर्षांचा झाला. 12व्या वाढदिवसाचा दिवस जवळ येत असताना सावकाराच्या मनात काळजी वाढू लागली. 12वा वर्ष पूर्ण होताच आपला लाडका आपल्याला सोडून जाईल का असं वाटायला लागलं आणि ही भीती त्यांना शांत बसू देत नव्हती. शेवटी या संकटाचा काही तोडगा काढण्यासाठी त्यांनी ठरवलं की मुलाला काही काळ काशीला पाठवायचं. बाबा विश्वनाथाची कृपा आणि संत महंतांचे आशीर्वाद मिळाले तर कदाचित सगळं काही ठीक होईल असं त्याला वाटले. योजनेनुसार त्याने आपल्या मेहुण्यांना बोलावून सगळी गोष्ट सांगितली आणि त्यांना विनंती केली की माझा मुलगा थोड्या दिवसांपर्यंत तुझ्यासोबत काशीला राहू दे. त्याला चांगलं शिक्षण दे आणि त्याची नीट काळजी घे. आईला सुरुवातीला एकुलता एक मुलगा दूर पाठवायला मन होत नव्हतं, पण मुलाच्या भल्यासाठी ती तयार झाली. काही दिवसांनी मामा भाच्या काशीच्या दिशेने निघाले. सोबत जाताना वडिलांनी मामाला खूप पैसे दिले आणि म्हणाले की वाटेत जिथे साधू संत भेटतील त्यांचा आदर करा आणि कुठे शिव मंदिर दिसलं तर नक्कीच थांबून दर्शन घ्या. आईने डोळ्यातले अश्रू पुसून मुलाला मिठी मारली, शुभेच्छा दिल्या आणि जड मनाने त्याचा निरोप घेतला. असं झालं. आई वडिलांनी महादेवाच्या भरोश्यावर त्यांना पाठवलं. प्रवासादरम्यान मामा आणि भाच्यांनी वडिलांचे सल्ले नीट पाळले. ती जिथे जेवढे शिव मंदिर दिसेल तिथे श्रद्धेने दर्शन घेतलं. ज्या साधू संतांची भेट झाली त्यांना नम्रपणे प्रणाम केला, त्यांची सेवा केली, गरिबांना अन्नदान दिलं. असं करत करत एके संध्याकाळी ते एका मोठ्या शहरात पोहोचले जिथे सगळीकडे उत्साहाचं माहोल होतं. शहरभर फुलांनी सजावट आणि प्रकाश योजना झाली होती. वाद्यांचे मंगल स्वर घुमत होते. चौकशी केली तरी समजले की त्या रात्री त्या शहरात राजकुमारीचं लग्न आहे आणि दूरवरच्या राज्यातून राजकुमाराची वरात घेऊन मामा भाच्यांनी विचार केला की आजची रात्र इथेच थांबूया. ते धर्मशाळेकडे निघाले असताना अचानक राजाचे काही सैनिक समोर आले आणि म्हणाले, महाराजांनी तुम्हा दोघांना तातडीने राजवाड्यात बोलवलं आहे. ही अनपेक्षित घटना पाहून ते गोंधळले, पण राजाची आज्ञा नाकारता येत नसल्याने ते राजवाड्यात गेले. राजा आणि त्यांचे मंत्री खूप चिंतेत होते, कारण ज्याच्याशी राजकुमारीचं लग्न ठरलं होतं तो राजकुमार एका डोळ्याने अगदी आंधळा होता आणि त्याच्या कुटुंबाने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवली होती. लग्नाच्या वेळी सत्य उघड झालं की राजा घाबरला. आता लग्न मोडलं तर काय होईल? अपमान आणि बदनामी तर होणार होती. या संकटातून बाहेर पडण्यासाठी राजा आणि मंत्र्यांनी ठरवलं की लग्नाच्या वेळी काही गडबड होऊ नये म्हणून कुणाला तरी तात्पुरता दुल्हा नवरदेव बनवून मंडपात बसवायचं. विधी संपल्यावर त्याला भरपूर बक्षीस देऊन पाठवायचं आणि खऱ्या राजकुमाराला वराती सोबत परत पाठवायचं. पण त्यासाठी असा तरुण हवा होता जो छान, कुलीन आणि ज्याच्यावर कुणालाही संशय येणार नाही. मग राजाने सावकाराच्या मुलाच्या छान व्यक्तिमत्वावरून त्यालाच तात्पुरता नवरदेव बनवण्याचा निर्णय घेतला. त्याने मोठ्या नम्रतेने मामा भाच्यांची संपूर्ण गोष्ट सांगितली त्यांना आणि विनंती केली, कृपया थोड्या वेळासाठी तुम्ही वर म्हणून या लग्नात बसा. विधी पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला मनापासून सन्मान देऊन घरी सोडू. हा प्रस्ताव ऐकून मामा आणि भाच्या दोघेही थोडेसे घाबरले, गोंधळले. मनात खूप विचार होता, पण राजाला नकार देणं शक्य नव्हतं. शेवटी त्यांनी नम्रपणे होकार दिला. लवकरच सावकार पुत्राला राजेशाही कपडे घालण्यात आली. त्याच्या डोक्यावर सुंदर पागोडा ठेवला आणि सेहरा बांधला. पाहता पाहता तो खरंच राजकुमारासारखा दिसू लागला. त्याला विवाह मंडपात वराच्या जागी आदराने बसवलं गेलं. राजकुमारी लवकरच घुंगट घालून शेजारी येऊन बसली. पण त्या मुलाच्या मनात खूपच अस्वस्थता होती. फसवणुकीचा भाग होणं त्याला पटत नव्हतं, पण आता त्याच्याकडे काहीच पर्याय उरलेला नव्हता. मंत्रोपचार झाले आणि लग्नविधी सुरू झाला. राजकुमारीने आणि सावकाराच्या मुलाने एकमेकांच्या मानेत हार घातले. 7 फेरे घेऊन मंत्राच्या साक्षीने त्यांचं लग्न पूर्ण झालं. पण आतून सावकार मुलगा खूपच व्याकुळ झाला होता. नाही का करायचं होतं हे सगळं असं त्याला वाटत होतं. राजकुमारीची फसवणूक झाली हे चुकीचं आहे असं त्याला मनात सतत वाटायचं. त्याने मनातल्या मनात भोलेनाथला प्रार्थना केली की या कपटाचा भांडाफोड हो. लग्न झाल्यावर सावकाराच्या मुलाला संधी मिळताच त्याने राजकुमारीच्या ओढणीवर गुपचूप एक संदेश लिहिला, ज्यात या लग्नातील फसवणुकीचा सगळा तपशील होता. मग तो लगेचच मामासोबत त्या रात्री तिथून निघून गेला.
नंतर राजकुमारीला तिच्या ओढणीवर तो मजकूर दिसला आणि खरा प्रकार समजला. ती खूप रागावली आणि हाच व्यवहार थांबवला. राजा पण रागाने वरात वधूविना परत पाठवली. राजकुमारीचा विवाह एका अज्ञात तरुणाशी झाल्यामुळे ती खूप दुखावली. तिने ठरवले की खरा पती परत येईपर्यंत दर सोमवार शिवाचे व्रत करून प्रार्थना करत राहिली. शेवटी दोघे काशीला पोहोचले. त्यांनी गंगा स्नान करून काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. त्या पवित्र नगरीत त्यांना मनाला खूप शांती मिळाली. मामाने भाच्याला काशीच्या गुरुकुलात दाखल केलं. तो हुशार असल्यामुळे छान शिक्षण घेत होता. तो रोज संध्याकाळी विश्वनाथ मंदिरात जात असे आणि मामा गंगा स्नान, साधू संतांची सेवा, दानधर्म करत होते. अशा प्रकारे काही वर्ष सुखाने गेली. हळूहळू 12व्या वर्षाचा दिवस जवळ आला. तसं मामाची काळजी वाढली. काही वाईट घडू नये म्हणून त्याने मुलामुलींच्या 12व्या वाढदिवसानिमित्त गंगाकाठी एक मोठा यज्ञ आयोजित केला. दूरदूरच्या पंडितांना बोलावून हवन केलं गेलं. भोलेनाथाला प्रार्थना केली की या लहान मुलाची काळजी घ्या. त्या दिवशी मुलानेही उपवास धरला होता आणि सकाळपासून हवनाच्या कुंडासमोर बसलेले होते. तासनतास उपाशी बसल्यामुळे त्याला थकवा झाला होता. यज्ञ पूर्ण होईपर्यंत दुपार झाली होती. पूजा संपताच त्याला खूप झोप लागली. त्याने मामाला विचारून जवळच शिव मंदिरात जाऊन थोडा आराम केला आणि चटईवर पडताच झोप लागली. दुर्दैवाने 12 वर्ष पूर्ण होताच झोपेतच त्याचा श्वास थांबला आणि तो शांतपणे निघून गेला. थोड्या वेळाने मामा त्याला भेटायला आले तेव्हा त्याचा भाचा निर्जीव पडलेला पाहून त्यांची तब्येत खराब झाली. मुलाचे शरीर गार पडलेले होतं हे पाहून ते हंबरडा फोडून भाच्याला कवटाळून रडू लागले. ओसाड मंदिरात त्यांचा हंबरडा घुमला. ते रडता रडता शिवांना हाक मारत होते, हे महादेवा, आम्ही इतका उपवास आणि पूजा केली तरी आमचा भाचा आम्हाला सोडून कसा गेला? प्रभू कृपा करून त्याला पुन्हा जीव द्या, नाहीतर त्याच्या आई वडिलांचं काही होईल सांगता येत नाही. अशी आर्त विनवणी त्यांनी केली. ही आग कैलासावर भोलेनाथांनी ऐकली. तसंच भगवान शंकर माता पार्वतीसह आकाशातून जात होते. पृथ्वीवरील त्या विलापाने पार्वती मातेचं काळीज पिळवटलं. शिवानी ध्यान करून परिस्थिती जाणली आणि पार्वतीला म्हणाले, ही हाक त्या सावकाराच्या मुलाचा मामाची आहे. नियतीनुसार त्या मुलाचं आयुष्य संपलंय. पार्वतीने आठवण करून दिली, प्रभू हा तोच मुलगा आहे ज्याच्यासाठी आपण त्याच्या आई वडिलांचं वरदान दिलं होतं. त्याची पत्नी आणि आई दोघीही त्याच्यासाठी कित्येक वर्ष उपवास आणि प्रार्थना करत आहेत. इतक्या भक्तांचं दुःख मी सहन करू शकत नाही. कृपया त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबवा. पार्वतीची विनंती ऐकून शिवाचं हृदय वितळलं. आपल्या भक्तांचे अश्रू पाहून त्यांनी ठरवलं की आता ते त्यांचं दुःख नष्ट करतील. क्षणात शिव अदृश्य रूपात त्या मंदिरात प्रकट झाले. जिथे मुलाचं शरीर होतं, शिवलिंगातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि तो मुलाच्या अंगावर पडताच चमत्कार झाला. मुलाने हळूहळू डोळे उघडले. त्याचा श्वास परत आला. हा चमत्कार पाहून मामा आनंदाने जोरात हर हर महादेव असं जयघोष करू लागले. त्यांनी जिवंत झालेल्या भाच्याला मिठी मारली आणि देवाचे आभार मानले. भोलेनाथांच्या कृपेने सावकाराचा मुलगा पुन्हा जिवंत झाला आणि शिवशंकराच्या आशीर्वादाने त्याला दीर्घायुष्य मिळाले. त्यानंतर त्यांनी काशीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. काही वर्षांनी त्यांनी काशीला निरोप घेतला आणि आपल्या गावी परत निघाले. परतीच्या वाटेवर ती पुन्हा त्या राजकुमारी शहरात आली होती. आता बराच वेळ गेला तरी तिने आशा सोडलेली नव्हती. ती दर सोमवारी व्रत ठेवायची आणि शिवपूजा करायची. योगायोगाने जेव्हा ती शहरात पोहोचली तोही सोमवारचाच दिवस होता. संध्याकाळी सावकाराचा मुलगा तिला शिव मंदिरात दर्शनाला घेऊन गेला. तिथे एका कोपऱ्यात डोळे मिटून ध्यानात गडलेली एक मुलगी उभी होती. त्याच्याकडे नजर केली. ती राजकुमारीच होती. दोघे एकमेकांना पाहून थक्क झाले. एका क्षणात राजकुमारीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. ती धावत आली आणि आदराने त्यांच्या पायांना स्पर्श केला. तरुणाने तिला उचलले आणि प्रेमाने म्हणतात, महादेवाच्या कृपेने आज आपण पुन्हा भेटलोय. दोघेही मग आनंदाने रडू लागले. राजकुमारीची वर्षानुवर्षे केलेली तपश्चर्या फळाला आली होती. तिला तिचा खरा पती पुन्हा मिळाला होता. दोघांनी शिवलिंगासमोर हात जोडून भगवानाचे आभार मानले. महाराजांना ही बातमी कळताच त्यांनी आनंदाने त्या तरुणाला स्वीकारलं आणि लवकरच मोठ्या थाटात राजकुमारी आणि सावकाराच्या मुलाचा पुनर्विवाह पार पडला. संपूर्ण राज्यात जोरदार सण साजरा झाला. विवाहानंतर राजकुमारी आपल्या पतीसह सावकाराच्या घरी निघाली. इकडे सावकार आणि त्याची बायको आपल्या गावात मुलाच्या आगमनाची वाट पाहत होते. त्यांनी दर सोमवारी शिवपूजा सुरू ठेवली होती.
शेवटी त्यांना कळालं की त्यांचा मुलगा सुनेसकट परत येतोय, त्याने लग्न केलंय. संपूर्ण गावात आनंदाचा फटाके फोडले गेले. सावकारांच्या घरात फुलांनी सजवलं सावकारांचं घर आणि स्वागताची तयारी झाली. सायंकाळी त्यांचा रथ अंगणात थांबताच आई वडील आनंदाने धावले आणि मुलाला मिठी मारली. आईने आपल्या लाडक्या मुलाला प्रेमानेच किस केला आणि देवाचे आभार मानत आनंदाने अश्रू ओघळले. वडिलांच्या डोळ्यातही पाणी आले आनंद अश्रू. त्यांनी नव्या सुनेचे मनापासून स्वागत केले. सुनेने वाकून नमस्कार केल्यावर सासू सासऱ्यांनी तिला प्रेमाने आशीर्वाद दिला. सुनेच्या आगमनाने त्यांचा अपुरा परिवार पुन्हा पूर्ण झाला होता आणि त्यांनी महादेवाचे मनापासून आभार मानले. त्या रात्री गावच्या शिवमंदिरात भजन कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. भोलेनाथांची खास आरती झाली आणि सगळ्यांना प्रसाद वाटला. तसंच त्या रात्री सावकाराला स्वप्नात महादेव प्रकट झाले. त्यांनी सांगितलं, सोमवारी व्रत आणि अखंड श्रद्धेच्या जोरावर मी तुझ्या मुलाला मृत्यूच्या हातून परत आणलं आणि त्याला दीर्घायुष्य दिलंय. आता जो भक्त श्रद्धेने श्रावण महिन्याच्या सोमवारचं व्रत ठेवेल आणि ही गोष्ट ऐकून घेईल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याच्या आयुष्यात समृद्धी आणि शांती राहील आणि त्याच्यावर कधीही अचानक कोणतेही संकट येणार नाही. सकाळी सावकाश आनंदाने हा स्वप्न सगळ्यांना सावकाराने सांगितला आणि संपूर्ण गावाने हर हर महादेवाचा जयघोष करून भोलेनाथाचे आभार मानले. मित्रांनो, श्रावण सोमवारच्या या पवित्र कथेतून आपण शिकतो की भगवान शंकर सत्यभक्ती कधीही वाया जात नाही त्यांची. भोलेनाथांनी भक्ताच्या हाकेला मानून अशक्य ते शक्य करून दाखवले. एका दाम्पत्याला संतान दिली, एका मुलाला जीवदान दिलं आणि वेगळे झालेल्या दाम्पत्याला पुन्हा एकत्र आणलं. जे भक्त श्रद्धेने सोमवारचं व्रत ठेवतात त्यांच्यासाठी ही कथा आहे. ऐकतात महादेव त्यांची सगळी इच्छा पूर्ण करतात आणि नेहमी त्यांच्यावर कृपा करतात. तर मग मित्रांनो, तुम्हालाही श्रावणी सोमवारची व्रताची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तुमचे मित्र आणि कुटुंबियांशी ही कथा नक्की शेअर करा, म्हणजे भोलेनाथाच्या महिमा सगळीकडे पसरू शकतो. असं अजून भक्तिमय कथा ऐकायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची कथा इतकंच. शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ओम नमः शिवाय.